नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते मुक्काम पोस्ट लाकडी तालुका बारामती जिल्हा पुणे यासाठी हे लोडिंग चालू आहे। आता हे जे लोडिंग चालू आहे ते श्री मनोज वनवे साहेब असतील, जे कृषी खात्यामध्ये इंजिनियर आहेत, आणि तसेच त्यांचे बंधू ते सुद्धा इंजिनियर आहेत, श्री अनिल वनवे साहेब। हे पेशानं शेती करतात, शेतकरी आहेत, हाडाचे शेतकरी आहेत। आणि असेच दोघे बंधू जे आहेत त्यांनी आपल्याकडं गुरुवारी येऊन नारळ लागवड याविषयी माहिती घेतली, जांभळ असेल, चिंच असेल याविषयी माहिती घेतली। आणि त्यानंतर आज रोजी म्हणजेच 22 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्याला फायनल बुकिंग दिलेलं आहे। आणि त्यांची 200 नारळ रोपांचं जे लागवडीचं नियोजन आहे त्यासाठी नारळ असेल आणि जांभळ आणि इतर काही झाडं असं त्यांनी बुकिंग दिलेलं आहे। आता त्यांचेच भावकीतील बंधू जे आहेत श्री गणेश वनवे सर, हे पेशानं शिक्षक आहेत आणि त्यांनी आपल्याकडून गेली 2 वर्षापूर्वी नारळाची 200-250 झाडं लावली होती। तसेच इतर बरीचशी अशी एक जवळजवळ 2-2.5 टनाचा लोड घेतला होता, सगळी मिक्स फळबाग लागवड केलेली आहे। आणि त्यांच्याच रेफरन्सनं श्री मनोज सर असतील किंवा श्री अनिल सर असतील यांनी आपल्याकडे येऊन गुरुवारी बुकिंग केलं, माहिती घेतली। आणि आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे। आणि बघू शकतो की त्यांची जी काय इतर झाडं जी आहेत ती आपण लोडिंग केलेली आहेत गाडीमध्ये। आणि त्यानंतर जे नारळाची 200 रोपं भरायची आहेत, टोटल 210 झाडं आहेत त्यांची, दोघांमध्ये कंबाईनमध्ये शेतीचं नियोजन घेतलेलं आहे। आणि हा हे मलेशियन ग्रीन डॉर्प असताना हा 1.5 वर्षाचा 13 म्हणजे 10 किलोच्या बॅगमधला नारळ आहे। लावल्यानंतर 3 वर्षामध्येच आपल्याला उत्पादन चालू होतं आहे। वर्षाकाठी 300-350 नारळ मिळत असतात आणि एका नारळाला आपल्याला 30 ते 35 रुपये दर मिळतो आहे जागेवर। आणि मार्केटला जर घातला तर 35-36 रुपये म्हटलं तरी 37पर्यंत म्हटला तरी दर आत्ता सध्या चालू आहे 2026 मधला। आणि आपल्याला ह्या प्रति नारळाच्या नट्सपासून जवळजवळ 350 ते 550 मिली पाणी मिळत असते, जवळजवळ अर्धा लिटरपर्यंत पाणी ह्याच्यातून मिळते। आणि 7 ते 8 महिन्यामध्ये आपण नारळ कवळा तोडला तर प्युअर पाण्यासाठी, आणि 8 ते 12 महिने ठेवला तर याच्यात आपल्याला पातळ सालीचं खोबरं तयार होतं आहे मित्रांनो। त्याच्यामुळे ही 2 in 1 जात आहे। यालाच कोण चेनंगी म्हणतंय, कोण मलेशियन ग्रीन डॉर्प असेल किंवा 2 in 1 नारळ असेल, शाळ्याचा नारळ असेल। तसेच काय लोक आता याला थाई नारळ, कोलंबस या नावानं सुद्धा बोलवतात किंवा त्या जाती सांगून हेच झाडं दिली जातात मार्केटमध्ये। अशा सुद्धा गोष्टी चालू आहेत मित्रांनो। आता ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे। आणि सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची ही 1 ते 5 वर्षापर्यंतची सर्व झाडं आपल्याकडे उपलब्ध असतात। आणि घरपोच सेवा, फ्री सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला आपल्या नर्सरीतून मिळत असते मित्रांनो। त्यामुळे आपल्या नर्सरीला एक वेळ अवश्य भेट द्या। येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा रोपं घरपोच मिळवू शकताय। आणि अशा पद्धतीनं हे जे काम चालू आहे ते आपलं गेली 40-42 वर्ष झालं नर्सरी आहे। 35 एकरामध्ये एका ठिकाणी असेल आणि 25 एकरामध्ये आता लांजामध्ये दुसरा आपण युनिट चालू केलेला, अशी टोटल 60 एकर आपली नर्सरी झालेली आहे। आणि ही अशी ऑल महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांमध्ये सुद्धा आपली रोपं जातात मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। डिटेल माहितीसाठी संपर्क दिलेला आहे, त्यावर तुम्ही माहिती घेऊन नारळ लागवड याविषयी किंवा काही तुमच्या शंका कुशंका असतील तर माहिती घेऊ शकताय। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो। जय हिंद, जय महाराष्ट्र।